लाडकी बहीण योजना आज 23 डिसेंबर आहे आणि 23 डिसेंबरच्या दिवशी आज लाडकी बहीण या योजनेच्या कोणत्या अपडेट्स आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर बोलणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6वा हप्ता जो आहे तर या हप्त्याबद्दल आपण याबद्दल पण बोलणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, मुख्यमंत्री साहेब जे आपले मुख्यमंत्री आहेत सध्याचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नागपूर येथे जे अधिवेशन चालू होतं तर त्या नागपूर अधिवेशनामध्ये स्पष्ट केलं होतं की आम्ही अधिवेशन संपल्यानंतर वितरण सुरू करणार। म्हणजेच डिसेंबरचा जो हप्ता आहे तर डिसेंबरचा हप्ता लगेच आम्ही त्याचं अधिवेशन नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होतं आणि ते अधिवेशन 16 ते 21 तारीख दरम्यान होतं। 21 तारखेला हिवाळी अधिवेशन नागपूर येथील संपलेलं आहे। क्लिअर। मग आता अधिवेशन संपलं आहे, आता या महिन्याचा विचार केला तर 31 डिसेंबरपर्यंत हा महिना असतो, बरोबर। म्हणजे शेवटचा जो आठवडा आहे तर या आठवड्यामध्ये आता एक जवळपास आपल्याकडे 8 ते 9 दिवस बाकी आहेत। तर या उरलेल्या दिवसामध्ये आपलं हे डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण होणं अपेक्षित आहे। यापूर्वी तुम्हाला माहीत असेल की राज्याचे पूर्वीचे जे मुख्यमंत्री होते तर त्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं, परंतु झालं नाही। त्यानंतर बघा, आदितीताई तटकरे यांनी पण सांगितलं होतं की डिसेंबरचे पैसे जे आहेत तर ते डिसेंबरमध्येच मिळणार। तर त्यामुळे आता सध्या जर आत्ताच्या अपडेटनुसार जर पाहिलं तर मंत्रिमंडळाचे खातेवाटप पण झालेलं आहे। म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यानंतर खातेवाटप झालं आणि खातेवाटपामध्ये विशेषतः करून आदितीताई तटकरे यांना परत जे आहे महिला बाल कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे। मग त्यांनी जे सांगितलं होतं की डिसेंबरचे पैसे डिसेंबरमध्येच मिळणार, तर आता नक्कीच ते आहेत, त्यांनी दिलेला शब्द जे आहेत ते पूर्ण करतील आणि लवकरच जे आहे 6वा हप्ता अर्थात डिसेंबरचा हप्ता डिसेंबरमध्येच देण्याचं जे आहे ते त्यांचे जे काही त्यांनी वचन दिलं होतं तर ते पाळतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, लक्षात ठेवा, आता आजपासून 23 तारीख तर जवळपास संपलेली आहे, बरोबर। म्हणजे 24 ते 31 म्हणजे जवळपास 8 दिवसामध्ये जे आहे वितरण होणं अपेक्षित आहे आणि यावेळेस पटकन वितरण होणं पण गरजेचं आहे। कारण की बघा, यापूर्वीचं जे वितरण झालं ते झालं जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये, बरोबर। मग ऑक्टोबरपासून हालाकी त्यांनी नोव्हेंबरचे पैसे ऑलरेडी दिले होते, पण ऑक्टोबरपासून जे आहे तर आतापर्यंत म्हणजे डिसेंबर आता संपत आलेला आहे, तर एवढ्या महिन्याचा गॅप आहे। क्लिअर। जरी नोव्हेंबरचे पैसे नोव्हेंबरपर्यंत दिलेले असतील तरी पण आपल्याला फक्त खरं तर 5 डिसेंबरचे पैसे येणंच बाकी आहे। पण मधला जो गॅप आहे तर या गॅपमुळे लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात जे लाभार्थी आहेत तर त्यांना या 6व्या हप्त्याचा अर्थात 6व्या टप्प्याच्या वितरणाची खूप प्रतीक्षा आहे आणि खूप ते आतुरतेने वाट पाहत आहे। त्यामुळे सरकारने यावर आता लवकरात लवकर जो आहे तर सरकाराकडून जो आहे लक्षात ठेवा यावर निर्णय यावा, तर हीच या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे। कारण की लाडक्या बहीण या योजनेचं जे काही वितरण आहे हे जनरली जर पाहिलं तर आपण या जो महिना असतो त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये मिळत असतं, तर डिसेंबरचं जे वितरण आहे ते जानेवारीमध्ये जाऊ नये। क्लिअर। तर हे वितरण हे या डिसेंबरच्या आता शेवटचा आठवडा उरलेला आहे, तर शेवटच्या आठवड्यामध्ये जर झालं तर खूपच चांगलं आणि यामध्येच व्हावं अशी अपेक्षा आहे। त्यामुळे 6व्या हप्त्याच्या बाबतीत लक्षात ठेवा, आदितीताई तटकरे यांना जे आहे आता या खात्याचं जे आहे काय करण्यात आलेलं आहे, महिला बाल कल्याण मंत्रालयाचं परत मंत्री करण्यात आलेलं आहे। त्यामुळे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य याच्यातनं स्पष्ट कळत आहे की सरकारला जे आहे या योजनेला म्हणजे लाडकी बहीण या योजनेला पाठबळ द्यायचं आहे। त्यामुळेच रिपीट जे आहे आदितीताई तटकरेकडे यांच्याकडे हे खातं दिलेलं आहे। का बरं? कारण महिला बाल कल्याण खातं जे आहे तर या खात्याच्या अंतर्गतच लाडकी बहीण ही योजना आहे, बरोबर। म्हणजे लाडकी बहीण जी योजना आहे या कोणत्या योजनेच्या खात्याच्या अंतर्गत आहे? महिला बाल कल्याण। आणि महिला बाल कल्याण महिलाच जे आहे आता मंत्री आहेत ज्या पूर्वी पण होत्या आणि आदितीताई तटकरेंनी या अगोदर पाहिलेलं आहे की आपण या योजनेच्या बाबतीत खूप तत्परता दाखवलेली आहे। तर त्याच प्रकारे त्यांनी जे सांगितलं होतं की डिसेंबरचा हप्ता म्हणजे बघा निवडणुकीच्या अगोदर डिसेंबरमध्येच देणार, तर त्या शब्दाला जे आहे आता त्यांनी जे आहे परत यावर जास्तीत जास्त जे आहे सतर्कतेने काम करावं आणि लवकरात लवकर जे आहे माता भगिनींना लाडकी बहिणीचा जो आहे 6वा हप्ता वितरित करण्यात यावा। क्लिअर। या व्यतिरिक्त लक्षात ठेवा, काही अशा लोकांचे काही प्रश्न पण असतात बघा की सर मी फॉर्म भरलेला आहे, मला सबमिटचाच मला मेसेज आलेला आहे। जर सबमिट तुमचा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल ना, सबमिटचा मेसेज आला असेल तर तेवढ्यावर चालणार नाही, मंजूर झाल्याचा मेसेज येणं गरजेचं आहे, म्हणजे अप्रुव्हलचा। त्यानंतर तुम्ही DBT करायची आहे। क्लिअर। ह्या एकूण अशा 3 प्रक्रिया 1, 2, 3 म्हणजे पहिल्यांदा सबमिटचा सक्सेसफुलीचा मेसेज येईल, अप्रुव्हल झाल्याचा मेसेज येईल आणि तिसऱ्यांदा तुम्ही DBT करायची आहे बँकेमध्ये किंवा NPCI या वेबसाईटला जाऊन पण तुम्ही जे आहे DBT करू शकता। त्यानंतर तुम्हाला जो आहे 6व्या हप्त्याचा म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याचा तुम्हाला लाभ मिळेल। आता राहिला मुद्दा की तुम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल तर ऑक्टोबरचं
त्यानंतर नोव्हेंबरचे आणि त्यानंतर डिसेंबरचे असे एकूण 3 हप्त्याचे तुम्हाला पैसे मिळणं अपेक्षित आहे. सरकार या योजनेच्या बाबतीत लक्षात ठेवा खूप सतर्क आहे आणि लवकरात लवकर खूप सकारात्मक पण आहे. या योजनेवर लवकरात लवकर 6व्या हप्त्याचं जे आहे सरकार मार्गी लावील अशी अपेक्षा आहे. तुर्तास तुम्हाला काही जर या योजनेबद्दल जर काही समस्या असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच व्हिडिओच्या खाली विचारा. तर त्या ज्या अडचणी आहेत त्याचं जे आहे लक्षात ठेवा या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.